एकदा शाळेत असताना आम्हाला सरांनी सांगितलं होतं की बाळानं कोणतीच गोष्ट आहे ना ही जगामध्ये अशक्य नसते. त्यांनी किस्सा सांगितलेला सरांनी की एक माकडाचं पिल्लू असतं आणि ते झाडावर चढण्याचा प्रयत्न करत असतं. तर ते पहिल्यांदा चढायला प्रयत्न करतं, पहिल्यांदा विचारच करतं, फक्त ते काय ॲक्शनच करत नाही. मग ठरवतं हां आता चढायचं, मग चढायचं, पर कसं चढायचं असं विचार करत असतं. दुसरं एक पिल्लू असतं, किती प्रयत्न करत असते फक्त, पण त्याला काय जमतच नसते. तर हे पिल्लू फक्त विचार करते त्याला जमणं, मग आपल्याला कसं काय जमल, हे काय आपल्याच्यानं होणार नाही. पण ते दुसरं पिल्लू पडतं, परत प्रयत्न करतो, प्रयत्न करतो, एकदा चढायला लागतो, निम्म्या झाडापर्यंत जातो, परत पडतं खाली. सगळे हसतात त्याच्याकडे बघून. पण ते मित्रांनो प्रयत्न करणं कधी सोडत नाही आणि शेवटी ते वरती चढतं आणि आपल्या आईपर्यंत जातं. पण आई देखील त्यावेळी त्याला अजिबात मदत करत नाही. तर आपल्या लाईफमध्ये देखील जर रिलेट केला हा प्रसंग तर तुमच्या लक्षात येईल की आपण काय करतो. आपण त्या विचार करणाऱ्या माकडामध्ये असतो की त्या पडणाऱ्या माकडामध्ये असतो, परत चढणाऱ्या माकडामध्ये असतो. मित्रांनो कोणतीच गोष्ट शक्य आणि एवढी इझी नसते लाईफमध्ये. आपल्याला वाटतं की हां हे आहे सोपं, हे करू. प्रत्येक ह्याच्यात कष्ट असतात आणि आवडणाऱ्या गोष्टीमध्ये कष्ट घ्यायला माणसाला रस असतो. त्यामुळे जे आपलं पॅशन असते ना, जी गोष्ट आवडते त्यातच करिअर करा, पॅशनला प्रोफेशन बनवा. तर मग बरीचशी कुत्री देखील भुंकतील तुम्हाला किंवा हसतील, हे पडतंय, याला काय जमत नाही, याला काय जुळतच नाही, कशाला करते उगाच प्रयत्न येण्यासारखं, कुठं तर चिकटलं असतं म्हणजे कुठं तर लागली असते नोकरी, उगाच करत बसले स्पर्धा परीक्षा हे ना, असं कुठं काय असते काय, 2 वर्ष झाले करते आणि 3 वर्ष अजिबात नाही. आपल्याला माहिती नाही की मला काय करायचं आहे आणि मी कुठंपर्यंत जाणार आहे. तर मित्रांनो प्रयत्न केला की माणसाला त्या झाडावरती चढायला येतं. सो प्रयत्न करणं आपल्या हातात असते. तर अशा इन्स्पिरेशनल सुरुवातीनं आज आपल्या लेक्चरची सुरुवात आहे, आपण करूया. पुढचा प्रश्न आहे, ठराविक तापमान व वाफेच्या दाबाची प्रक्रिया करून निर्जंतुकीकरण करणाऱ्या उपकरणाला काय म्हणतात? तर ॲटोक्लेव्ह असं म्हणतात. आणि ॲटोक्लेव्हमध्ये कोणत्या तापमानाला वाढ माध्यमाचे निर्जंतुकीकरण करतात? तर 121 अंश सेल्सिअसला. हां, आणि वाढ माध्यमात अगर जे आगार असते, ते जेली असते, त्याचा समावेश कशासाठी करतात तो? तर ते माध्यम जेलीसारखे घट्ट व्हावे त्यासाठी आगार वापरतात. पुढे दिलेल्या घटकापैकी कोणता घटक ऑक्सिजन नाही? तर Ga3 हा घटक ऑक्सिजन आहे. मित्रांनो हे जे आपण आजच्या टॉपिकवरती जे क्वेश्चन बनणार आहोत ते सांगायचं राहिलं की बायोलॉजी किंवा बायोटेक्नॉलॉजी असं आपण म्हणू. तर बायोटेक्नॉलॉजीचा जो टॉपिक आहे तर त्याच्यावरचे हे मॅक्सिमम क्वेश्चन आहेत. त्यामुळं इनव्हिट्रो कल्चर वगैरे, टिश्यू कल्चर अशा संदर्भात तुम्हाला, किंवा माध्यम काय असतं किंवा काय गोष्टी पाळाव्या लागतात, तर कोणतं ऑक्सिन वगैरे, जिब्रेलिन, ॲब्सिसिक ॲसिड ह्यांचा जास्त याच्यामध्ये ह्या लेक्चरमध्ये अंतर्भूत घटक असणार आहे. तर पुढे दिलेल्या घटकापैकी कोणता घटक ऑक्सिजन नाही? तर Ga3 हा ऑक्सिजन नाही. आणि साखरेपासून टिंब मिळतात म्हणून माध्यमात साखरेचा समावेश असतो. तर कार्बोहायड्रेट्स मिळतात साखरेपासून. विषमरंधुकी मातृवृक्षापासून सूक्ष्म प्रवर्धनाने मिळवलेल्या रोपांची अनुवंशिकी कशी असते? तर एकसारखी असते. आणि उत्तेजित संवर्धनात ऑक्सिन म्हणून 2,4-Dचा वापर केल्यास काय परिणाम होतो? तर कॅलसची वाढ होत असते. पुढचा प्रश्न, निलंबित संवर्धनासाठी कोणत्या उपकरणाची विशेष गरज लागते? तर गोल फिरणारा शेकर असतो त्याची गरज लागते. वर्धन दूषित होण्याचे टिंब हे एक प्रमुख कारण आहे. तर वर्धन दूषित होण्याचे एक्सप्लांट रोगमुक्त नसणे हे एक कारण आहे. वनस्पतीमध्ये टोटिपोटन्सी किंवा पुनर्क्षमता कोणत्या पेशीत असते? तर विभाजनक्षम पेशीमध्ये असते. आणि हार्डनिंगचा काळ रोपांच्या प्रकारामध्ये किती आठवडे असतो? तर 3 ते 6 आठवडे एवढा असतो. हार्डनिंगमुळे रोपात कोणती क्रिया होत नाही? तर हार्डनिंगमुळे पर्णरंध्राची उघडझाप होणे ही क्रिया होत नाही. कोणता पदार्थ अतिसंवर्धनाने मिळणारा सेकंडरी मेटॅबॉलाइट नाही? तर अल्कोहोल जो आहे तो सेकंडरी मेटॅबॉलाइट नाही. कायिक भ्रूणापासून मिळालेल्या रोपांची जनुक विधी कशी असते? तर मातृरोपासारखी असते. सूक्ष्म प्रवर्धनासाठी अग्रस्त ऊती न मिळाल्यास कशाचा एक्सप्लांट म्हणून वापर करणे जास्त चांगले ठरेल? तर बगलकलिकेचा वापर एक्सप्लांट म्हणून करणे जास्त चांगले ठरेल. तर विषय असं होतं की एकदम मराठीत आहे, मराठी भाषेत फ्लुएंटली असल्यामुळे बऱ्याच शब्दांचा अर्थ कळायला थोडंसं अवघड जातं मित्रांनो. सो आपल्या एक्झामची रिक्वायरमेंट काय आहे की
फॅक्च्युअल डाटा जास्त विचारला जातो, कन्सेप्टवरती जास्त प्रश्न विचारले जातात. त्यामुळे जो शब्द आहे ते लक्षात ठेवण्याचा मॅक्सिमम प्रयत्न करा. जास्त कन्सेप्टमध्ये घुसण्याची काही गरज नाही आहे. त्यामुळे ॲज इट इज जर ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला तर जास्त फायदा होईल असं मला वाटतं. पुढचा प्रश्न घेऊया. वाढ माध्यमात BAPची 0.2 मिलीग्रॅम प्रति लिटरपेक्षा जास्त तीव्रता असल्यास कोणता परिणाम होतो? तर आगंतुक कलिका वाढतात आणि खोडाची वाढ काय होते? थांबते. हॅप्लॉइड किंवा एक गुणितापासून गुणसूत्रे दुप्पट होऊन तयार झालेली रोपे कशी असतात? तर ती समरंधुकी अशी असतात. आणि काही भ्रूणात सोडियम अल्जिनेटची प्रक्रिया करून बीज तयार करता येते. तर कसलं? तर ते संश्लेषित बीज असते. काही भ्रूणाची जनुक विधा कशी असते? तर मातृपेशीप्रमाणेच असते. GMS नरवंद्य ओळीत A×B संकरानंतर केलेल्या गुणनामध्ये किती रोपे नरवंद्य निघतात? तर 50% रोपं नरवंद्य निघतात. संश्लेषित बियाणे सुमारे टिंब महिने साठवता येते? तर ते 12 महिने एवढं साठवता येते. वनस्पती पेशीच्या कोणत्या अंगकामुळे परकीय DNAचा सहज प्रवेश होत नाही? तर पेशीभित्तिका जी असते तर ती स्टॉप करते बाहेरच्या ज्या परकीय DNA वगैरे आहेत त्यांच्या प्रवेशाला. पुढीलपैकी कोणत्या सजीवात प्लाझ्मिड असतात? तर वनस्पतीमध्ये प्लाझ्मिड असतात. आणि टिंबमधील न्यूक्लिक आम्ले बहुधा RNA प्रकारचे असतात. तर विषाणूमधील न्यूक्लिक आम्ले RNA प्रकारचे असतात. BT जीवाणूमधील कोणता पदार्थ अळ्यांना विषारी ठरतो? तर स्फटिक प्रथिने. मित्रांनो, थोडं कळायला हार्ड जात असेल पण काही इलाज नाही, कारण महत्त्वाचं आहे एक्झाम जवळ आलेली आहे आणि एक्झामला हे प्रिपेअर करणं गरजेचं आहे. कारण ह्याच्यावरती जर क्वेश्चन आले तर आपले चुकू नये एवढाच हेतू आहे. त्यामुळे थोडंसं प्लांटवरती तर आपण घेतोयच, अन्नधान्य पिके वगैरे आहेत, पालेभाज्या आहेत, फळं आहेत किंवा फुलांवरती देखील आपला पुढचा व्हिडिओ येणारच आहे. पण हा देखील घटक महत्त्वाचा आहे, कारण येऊ शकतात क्वेश्चन कोणत्याही घटकावरून आपल्या सिलेबसप्रमाणे. सो सगळा घटक कवर करण्याचा मी प्रयत्न करत आहे. म्हणजे असं कधी होणार नाही की हा घटक राहिला आहे सर किंवा चुकून, असं होणार नाही. सगळ्या घटकांना हात घालण्याचा मी प्रयत्न करेन. चला पुढं. BT जीवनामधील कोणता पदार्थ अळ्यांना विषारी ठरतो? तर स्फटिक प्रथिने. आणि पुढं कॅनमायसिन हे खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडते? तर प्रतिजैविकमध्ये कॅनमायसिन मोडते. प्रमोटर हा खालीलपैकी कशाचा प्रकार आहे? तर तो जनुकचा प्रकार आहे. जनुक स्थानांतरणात पिकाची कोणती क्षमता महत्त्वाची ठरते? तर पेशीपासून पूर्ण रोप बनणे ही ठरते. एकांकुर बियाणे कशा प्रकारचे असते? तर या बियाण्यापासून येणारे बियाणे न उगवणारे असते. एकांकुर बियाणे प्रामुख्याने पुढीलपैकी कोणत्या पिकात उपयोगात येण्याची शक्यता आहे? तर सरळ वाणात उपयोगात येण्याची शक्यता आहे. पेटंट हे पुढीलपैकी नेमके काय आहे? तर नोंदणी केलेल्या संशोधनाचे हक्क आहे. बियाण्याला पेटंटच्या कायद्याची अंमलबजावणी झाल्यावर शेतकऱ्याला संकरित बियाण्यांची F2 वापरणे फायदेशीर ठरेल. लक्स ही कोणत्या गोष्टीची तीव्रता मोजण्याचे परिणाम आहे? तर प्रकाश जो आहे तो लक्स या एककात मोजला जातो. उती संवर्धनात विषाणूमुक्त एक्सप्लांट मिळवण्यासाठी कोणती प्रक्रिया करतात? तर उती संवर्धनात ऊर्ध्वपातीत पाणीचा वापर केला जातो. लॅमिनार टेबलाचा वापर एक्सप्लांट तपासण्यासाठी केला जातो. आणि पुढीलपैकी कोणत्या पिकाचे व्यापारी प्रमाणात सूक्ष्म प्रवर्धन होत नाही? तर मका याच्यामध्ये होत नाही. उती संवर्धन प्रयोगशाळेत वाढ खोलीचे तापमान किती असते? तर वाढ खोलीचे जे तापमान असते ते 25 अंश सेल्सिअस एवढं असतं. आणि शेड हाऊसमध्ये ऊसाच्या उतीसंवर्धित रोपांना केळीच्या रोपापेक्षा टिंब आर्द्रता लागते तर सारखीच आर्द्रता लागते. केळीसाठी लागणारे शेडनेट किती सावली देणारे असते? तर 50 ते 70% सावली देणारे असते. ऊसाच्या उतीसंवर्धनात ऊस संवर्धनाची संख्या 9 ते 10 असते. आणि केळीच्या उतीसंवर्धनात उपसंवर्धनाची संख्या 10 ते 12 असते. सूक्ष्म प्रवर्धनात रोपांना मुळे येण्यासाठी वाढ माध्यमात कोणत्या घटकाचा समावेश करावा लागतो? तर त्या वाढ माध्यमांमध्ये ऑक्सिनचा समावेश करावा लागतो. उती संवर्धनासाठी वाढ माध्यमाचा सामू किती ठेवतात? तर 5.8. त्यानंतर पीक संरक्षणाची मूल तत्वे आणि कार्यपद्धती. तर पीक संरक्षण त्याच्यावरती आता असं इथून पुढचा टॉपिक असेल. कोळी कीटकास पायाच्या किती जोड्या असतात? तर कोळी कीटकाला पायाच्या 4 जोड्या असतात आहे ना. आणि घरमाशीच्या तोंडाचा प्रकार तर स्पंजसारखा असतो आहे, कारण स्पंज कसा असतो आपण बघितलं की म्हणजे गादी थोडक्यात. तर पाण्यावरती ठेवल्यानंतर ते असं शोषून घेतात, तसं त्यांची सोंड असते त्या घरमाशीची. आणि फुलकिडीच्या कोणत्या उपप्रकाराचे तोंड असते? तर
काय खर चटून रस शोषणारे यांचं असं फुलकिडीच्या कोणत्या उपप्रकाराच्या तोंड असते तर खर चटून रस शोषणारे. कोणती कीड जमिनीत राहून पिकाच्या मुळ्यांना इजा करते तर हुमणी जी आहे ती पिकांच्या मुळ्यांना इजा करते. बोरावरील कोवळ्या फळांची गळ कोणत्या किडीमुळे होते तर बोरावरील कोवळ्या फळांची गळ फळमाशीमुळे होते. कीटकाच्या शरीराचे किती प्रमुख भाग होतात तर कीटकाच्या शरीराचे 3 प्रमुख भाग होतात. पूर्ण कायांतरसहित कीटकाच्या जीवनक्रमामध्ये किती अवस्था असतात तर पूर्ण कायांतरसहित कीटकांच्या जीवनक्रमामध्ये 4 एवढ्या अवस्था असतात. मावा कीड झाडापासून कशा प्रकारे अन्न घेते तर अन्नरस शोषून घेत असते मावा कीड. आणि सन 70-72 या काळात कोणत्या किडीमुळे ज्वारी पिकाचे 100% नुकसान झालेले 72चा दुष्काळ त्याच्यामध्ये मिजमाशी जी कीड आहे त्याच्यामुळं 100% नुकसान झालेलं. बुंगेरा वर्गीय किडींचा जीवनक्रम कोणत्या अवस्थेतून पूर्ण होतं तर अंडी होतं. आधी अंडी या अवस्थेत असते त्यानंतर त्याची अळी होते. अळी झाल्यानंतर कोश तयार होतो आणि कोशामधनं बाहेर पडलं की त्यांना पंख वगैरे येतात आणि ते उडू लागतात तर ते प्रौढ या अवस्थेत जातात. तर साठवणुकीच्या धान्यात किती टक्के आर्द्रता असल्यास कीड लागत नाही तर ती 9% आर्द्रता असली तर त्याच्यात कीड लागण्याचं प्रमाण काय असतं कमी असतं. डायमिथेट हे कीटकनाशक कोणत्या प्रकारचे आहे तर हे अंतरप्रवाही आहे सिस्टॅमिक. तर फोरेट हे कीटकनाशक बाजारात कोणत्या स्वरूपात मिळते तर फोरेट हे कीटकनाशक दाणेदार स्वरूपात मिळते किंवा आपण त्याला साधारणतः शेतकरी थायमीट असं म्हणतात तर हे दाणेदार स्वरूपात मिळते. एंडोसल्फानच्या डब्यावर कोणत्या रंगाचा त्रिकोण असतो तर एंडोसल्फानच्या डब्यावर पिवळ्या रंगाचा त्रिकोण असतो पण एंडोसल्फान सध्या मार्केटमध्ये बॅन आहे. उसावरील खोडकिडीच्या प्रमाण उन्हाळ्यात कसं असते तर जी खोडकीड आहे ती उन्हाळ्यात जास्त असते. ओके. आणि झिंक फॉस्फाईड हे कोणत्या प्रकारचे कीटकनाशक आहे तर उंदीर जर मारायचं असेल तर काय वापरतात झिंक फॉस्फाईड. प्रकाश सापळे लावून कीड नियंत्रण पद्धतीस काय म्हणतात तर प्रकाश सापळे लावून जी कीड नियंत्रित केली जाते त्याला भौतिक कीड नियंत्रण असं म्हणतात. उसाला मातीची जी भर देतात ही कोणत्या प्रकारची कीड नियंत्रित होते नियंत्रण पद्धत तर ही मशागत प्रकारची आहे. तर कीड नियंत्रण पद्धत आहे ती मशागत प्रकारची आहे. तर कीटकनाशकांचे अवशेष काही दिवस पिकांवर हानिकारक मात्रेत शिल्लक राहतात त्याला काय म्हणतात तर कमाल अवशेष मर्यादा असं म्हणतात. कोणत्या कायद्यानुसार कीटकनाशकांची निर्मिती किंवा आयात किंवा त्याची प्रारूपे तयार करण्यापूर्वी त्यांची नोंदणी आवश्यक आहे. हा जो कायदा केला आहे तो 1968 मध्ये केला आहे. सर्वात जास्त रेशीम धान्याचे उत्पादन तर तुतीपासून मिळतं. आणि परागकण गोळा करण्याची टोपली मधमाशीच्या कोणत्या अवयवावर असते तर पायात ते कण जे आहेत ते शोषण करत असतात. ते टोपलीसारखे त्याचे पाय असतात. आणि लाख हा कीटक मुख्यत्वे करून कोणत्या झाडावर उपजीविका करतो तर लाख हा कशावरती उपजीविका करतो मित्रांनो तर बोर या झाडावरती उपजीविका करत असते. गोगलगाईचे आयुष्यमान सर्वसाधारणपणे किती वर्ष असते हो तर गोगलगाईचं 3 ते 7 वर्ष. विशेष आहे की 3 ते 7 वर्ष गोगलगाई जगते. कोळी या प्राण्यास किती पाय असतात सांगा 8 एवढे पाय असतात. आणि सूत्रकृमी पिकाच्या कोणत्या भागावर उपजीविका करतात तर सूत्रकृमी अर्थातच मुळांवर. आणि ब्रोमॅडिलियॉन किंवा ब्रोमॅडिओलॉन हे उंदीरनाशक बाजारात कोणत्या नावाने मिळते तर मुशमुश. सिंपल आहे हां काय उंदराला मारायचं त्यामुळं काय मुशमुश. हुमणीचे भुंगेरे कोणत्या महिन्यात मोठ्या प्रमाणात झाडावर दिसतात तर एप्रिल मे ह्या महिन्यात झाडावर जास्त दिसतात. राणी वाळवीचा आकार नरापेक्षा केवढा मोठा असतो तर नरापेक्षा मोठा असतोय राणी वाळवीचा आकार. आणि प्रौढावस्थेत टोळांचा रंग कसा असतोय तर प्रौढावस्थेत ते टोळ असतात ते तांबूस कलरचे दिसतात. आणि गटूर व पायांची चालवता येणाऱ्या यंत्रामुळे दिवसाला किती हेक्टर क्षेत्रावर फवारणी होते तर 1 हेक्टर क्षेत्रावर फवारणी होते. पक्षी उडविणाऱ्या साधनांमध्ये कोणते रसायन वापरतात तर कॅल्शियम कार्बाईड हे पक्षी उडविणाऱ्या साधनांमध्ये रसायन वापरतात. तर बॅटरीवर चालणाऱ्या फवारणी यंत्रास काय म्हणतात तर बॅटरीवर जे चालतं ते फवारणी यंत्र असते त्याला हेली स्पेअर असं म्हणतात. वाऱ्याच्या झोतावर चालणाऱ्या फवारणी यंत्रास काय म्हणतात तर वाऱ्याच्या झोतावर जे फवारणी यंत्र चालतं त्याला एअर ब्लास्ट म्हणतात.
फळझाडावर फवारणी करण्याची साठी जे यंत्र असते तर कोणते यंत्र जास्त उपयुक्त आहे तर रॉकर हे यंत्र जास्त उपयुक्त आहे. जमिनीतील किडींच्या नियंत्रणास कोणते यंत्र उपयुक्त आहे तर सायनोगॅस फूटपंप हे उपयुक्त आहे. रोटरी डस्टरमध्ये किती किलो भुकटी मावते तर रोटरीमध्ये 4 ते 5 किलो भुकटी मावते. बकेट पंपाने एका दिवसात किती हेक्टर क्षेत्रावर फवारणी होते तर अर्धा हेक्टर क्षेत्रावर फवारणी होते. परोपजीवी कीटक यजमान कीटकापेक्षा केवढा मोठा असतोय तर लय मोठा असतोय किंवा मोठा असतोय. क्रायोसोपा कार्निया कोणत्या किडी भक्षण करतो तर क्रायोसोपा कार्निया मावा किडीचं भक्षण करत असतोय. प्रयोगशाळेत यजमान कीटक म्हणून कोणती कीड वापरली जाते तर तांदळावरील पतंग हे यजमान कीटक म्हणून वापरली जाते. 1 घन सेंटीमीटरमध्ये कोर्सिराची किती हजार अंडी असतात तर 18 ते 20 एवढे अंडी असतात. क्रिप्टोलिसमचा वापर कोणत्या ढेकणाच्या नियंत्रणासाठी करतात तर पिठ्या ढेकणाच्या नियंत्रणासाठी करतात. आणि बॅसिलस थुरिंजिएन्सिस हे नाव कोणत्या जीवाचे आहे तर जीवाणूचे आहे. घाटे अळीच्या विषाणूस काय म्हणतात तर HNPV असं म्हणतात. हेलिकोबार्पा न्यूक्लिअर पॉलिहायड्रॉक्सी व्हायरस HNPV. आणि HNPV कोणत्या किडीच्या नियंत्रणासाठी वापरतात तर तेच उलटं विचारले तर घाटे अळीसाठी वापरतात. घाटे अळीच्या कृत्रिम खाद्यात कोणते आम्ल असते तर त्याच्यात जे आम्ल असते तर ॲस्कॉर्बिक ॲसिड हे असते. पिठ्या ढेकणाच्या मोठ्या प्रमाणात संवर्धनासाठी कशाचा वापर करतात तर पिठ्या ढेकणाच्या संवर्धनासाठी लाल भोपळा वापरतात. बॅसिलस थुरिंजिएन्सिस कोणत्या वर्गाच्या किडीच्या नियंत्रणासाठी वापरतात तर पतंग व भुंगेरे हे किडींच्या नियंत्रणासाठी वापरतात. तर भातावरील लष्करी अळी कोणत्या ठिकाणी कोशात जाते तर जमिनीत ती कोशात जाते. खेकडा कोणत्या पिकाचा मुख्य शत्रू आहे तर खेकडा हा भाताचा मुख्य शत्रू आहे. खेकड्याचे नियंत्रण कोणत्या कीटकनाशकाच्या आमिषाने उत्तम होते तर ॲसिफेटच्या आमिषाने उत्तम होते. दाणेदार न भरलेल्या भाताच्या लोंबीस काय म्हणतात तर त्याला पळींज असं म्हणतात. आणि गाद माशीच्या प्रादुर्भावामुळे भात पिकास कशा प्रकारे नुकसान होते तर सिल्वर शूट तयार होतो. तर ज्वारीवरील खोडमाशीच्या नियंत्रणासाठी कोणते कीटकनाशक प्रभावी आहे तर कार्बोफ्युरॉन हे कीटकनाशक प्रभावी आहे. घाटे अळीची कोशावस्था खालीलपैकी कोठे पूर्ण होते तर मातीत ती पूर्ण होत असते. तुरीच्या ICPL 86 जातीवर कोणत्या अळीचा प्रादुर्भाव होतो तर ICPL 86 जातीवर घाटे अळीचा परिणाम होत असतो. तर मित्रांनो आवडला असेल तर मित्रांना आपल्या शेअर करा आणि आपल्या मॅक्सिमम मित्रांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.